नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, कालच आपल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आणि यावेळेस ऐतिहासिक आणि इतर निवडणुकापेक्षा जरा वेगळ्या प्रकारचा निकाल होता, कारण की संबंध महाराष्ट्रातल्या मतदारांनी भरघोसपणे महायुतीला मतदान केलं आणि महायुती पूर्णपणे बहुमतामध्ये आता सत्तेमध्ये बसणार आहे। आणि आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, याच्यामध्ये साधारणतः पुढच्या वर्षभर लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यांचा लागलेला निकाल असेल किंवा नवीन मंत्रिमंडळ असतील, नवीन उच्च पदस्थ असतील, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तसेच काही महत्त्वाची आकडेवारी सुद्धा असते, जी आकडेवारी आपल्याला पाठ असावी लागते। अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याचा निकाल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची पार्श्वभूमी या संदर्भात आजच्या या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत। तर सुरू करूया आपण, ठीक आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्श्वभूमी पाहूया। लक्षात इथं चोक्कलिंगम दिसतायत तुम्हाला, यस चोक्कलिंगम। यस चोक्कलिंगम हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत, निवडणूक आयुक्त नाही हा। आयुक्त हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतात राज्याचे, लक्षात। आणि केंद्रीय निवडणूक आयोग काय करत असतो? राष्ट्रपती असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, या सगळ्यांच्या निवडणुका घेत असतो। आणि ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे तिथं एक मुख्य निवडणूक अधिकारी असतात, ते यस चोक्कलिंगम होते। याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर मग आता विधानसभा सदस्य संख्या किती आपली? 288, म्हणजेच 288 जागासाठी। आणि नांदेड या ठिकाणी निवडून आलेले नवीन खासदार यांचं नुकतंच निधन झालं होतं, त्याच्यामुळे नांदेडची लोकसभेची जागा आणि विधानसभेच्या 288 जागा याच्यासाठी निवडणूक झाली 20 नोव्हेंबर 2024 ला। या तारखा लक्षात ठेवायच्या। नवीन या तारखा लक्षात राहतात पण नंतर विसरतात आणि ऐनवेळी परीक्षेमध्ये प्रश्न आला की आपला बरोबर येत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा। आचारसंहितेची सुद्धा तारीख लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता लागली होती। 15 ऑक्टोबर 2024, 20 नोव्हेंबरला निवडणूक ही जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेळेस एकाच टप्प्यामध्ये निवडणुका झालेल्या होत्या, 20 नोव्हेंबर 2024 ला। आणि निकाल 3 दिवसानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 ला लागलेला होता। अशा पद्धतीने 15 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर या तारखा लक्षात ठेवा, बरोबर आहे का। 288 जागा, त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे एससी साठी 29 जागा राखीव आहेत आणि एसटी साठी 25 जागा राखीव आहेत। विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सध्या फक्त एससी आणि एसटी साठीच आरक्षण आहे। नवीन महिलांना पण आरक्षण येणार आहे, पण अजून लागू झालेलं नाहीये, ठीक आहे। अशा पद्धतीने या तारखा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। पुढे जाऊया आपण। महाराष्ट्रात जर मतदानाची टक्केवारी जर सांगायचं झालं, यावेळेस मतदान झालं 66.05%। आणि हे मतदान खूप चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे। विशेषतः महिलांचा मतदानाचा टक्केवारी वाढली, त्याचं कारण आपल्या सगळ्याला माहिती, सगळ्या जणी सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी भरभरून मतदानाला आले आणि मतदान केलं आपल्या लाडक्या भावांना। 66.05%। 2019 ला 61.4% एवढं मतदान झालं होतं 19 ला, म्हणजे मागच्या विधानसभेला। यावेळेस किती झालं? 66.05%। ही 15वी विधानसभा निवडणूक होती, 15व्या विधानसभेसाठी ही महाराष्ट्राची 15वी आहे, लक्षात ठेवा। हे म्हणजे जवळपास 5% मतदान हे महाराष्ट्रामध्ये जास्त झालं होतं। आतापर्यंत सगळ्यात जास्त मतदान 1995च्या विधानसभेला झालं होतं, 71.69। आणि त्याच्यानंतर आता जास्त झालेलं म्हणजे वाढलेलं आहे, नाहीतर मतदानाचा टक्केवारी ही कमी होत चाललेली होती, ठीक आहे। किती झालेलं आहे? 66.05%। लक्षातच ठेवा, हा लक्षात। 1995च्या निवडणुकीबाबत हे पण लक्षात ठेवा बरं का। सगळ्यात जास्त अपक्ष आमदार 25 अपक्ष आमदार निवडून आले होते, यावेळेस सगळ्यात कमी आलेत म्हणून सांगतोय तुम्हाला। मतदारसंघ बघा, सगळ्यात जास्त कोणत्या मतदारसंघात मतदान झालं? कोल्हापूर जिल्ह्यातला करवीर मतदारसंघ। कोल्हापूर जिल्ह्यातला करवीर मतदारसंघ, इथे सगळ्यात जास्त मतदान झालं, 84.96%। लक्षात, 84.96% म्हणजे 96%, ठीक आहे। आणि सगळ्यात कमी मतदान झालं कुलाबा विधानसभा मतदारसंघात। बघा, जास्त करवीर, कमी कुलाबा, पाठच करायच्या ह्या गोष्टी। 44.44% एवढं कुलाबा या मतदारसंघामध्ये मतदान झालेले।
जिल्ह्यांचा जर विचार केला गेला तर सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं 76.25%. कोल्हापूरमध्ये झालेलं आहे 76.25%. सगळ्यात जास्त मतदान झालेला जिल्हा लक्षात. आणि सगळ्यात कमी झालेला जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहर मध्ये फक्त 52.07% एवढं मतदान झालेलं आहे. हा कमी झालेला लक्षात. मतदारसंघ म्हणलं तर करवीर जास्त, जिल्हा म्हणलं तर कोल्हापूर. ठीक आहे. कमी म्हणलं तर कुलाबा विधानसभा मतदारसंघ आणि जिल्हा म्हणलं तर मुंबई शहर जिल्हा. इथं सगळ्यात कमी मतदान जे आहे ते झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि टक्केवारी सुद्धा लक्षात ठेवा 66.05% एवढं. वाढ किती टक्क्यांनी झाली? 5% झाली. ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता. निकालामध्ये वेगवेगळ्या पक्षांना मिळालेल्या जागा, त्याच्यामध्ये महायुतीला मिळालेल्या जागा आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या जागा. एकूण 288 जागा आहेत. म्हणजे बहुमत जर घ्यायचं असेल तर 145 जागा लागतात. ज्या पक्षाला 145 जागा मिळतील तो पक्ष बहुमत सत्तेत येत असतो. अलग लक्षात. किंवा ती आघाडी सत्तेमध्ये येते महाराष्ट्रामध्ये. महायुतीला जागा मिळात सगळ्या 236 जागा आणि महाविकास आघाडीला मिळात 49 जागा लक्षात. आणि इथं भरघोस जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. पक्षानुसार सुद्धा जागा लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरलेला आहे भारतीय जनता पक्ष लक्षात. भारतीय जनता पक्ष ज्याची स्थापना 1980 ला झाली, राष्ट्रीय पक्ष आहे. 132 जागा मिळालेल्या आहेत लक्षात. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्या भाजपाला. सगळ्यात जास्त हायेस्ट जागा मिळालेल्या आहेत 132 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळाल्या. आता इथं अजित पवार गट असं नाहीये बरं का. राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि दुसऱ्या राष्ट्रवादीचं नाव आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे लक्षात. इथं फक्त राष्ट्रवादीचं आहे. शिवसेनेला म्हणजे जे एकनाथ शिंदे मुख्य नेते त्याचे त्यांना 57 जागा मिळालेल्या आता. आणि महायुतीमध्ये इतर जागा 6 जागा मिळालेल्या आता. अशा पद्धतीने 132, 41 आणि 57 या प्रमुख 3 पक्षाच्या जागा माहिती पाहिजेत. महाविकास आघाडी जी होती त्याच्यामध्ये काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आता. शिवसेना उभाठाला मिळालेल्या आता 20 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारला मिळालेल्या आता 10 जागा लक्षात. आणि इतर जागा ज्या आहेत त्या एकूण त्यांच्यातल्या 3 जागा आहे इतरांना मिळाल्या, म्हणजे त्यांच्यासोबत जे युतीमध्ये आघाडीमध्ये होते त्यांना. अशा पद्धतीने जागा लक्षात ठेवा. 132 आकडा महत्वाचा आहे लक्षात. एकूण 236 हा सुद्धा महत्वाचा. याच्यात भविष्यात वाढही होऊ शकते लक्षात. पण सध्या 132 एवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत. आता तसंच आपल्या परीक्षेला मग छोट्या छोट्या पक्षाला सुद्धा किती जागा मिळाल्या हे सुद्धा विचारलं जातं. छोटे छोटे पक्ष. आता छोट्या छोट्या पक्षामध्ये बघा, जसं की जनसुराज्य पक्ष हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्ष आहे बघा. विनय कोरे यांचा पक्ष आहे तो. त्यांना 2 जागा मिळाल्या बरं का. समाजवादी पार्टी अखिलेश यादवचा पक्ष आहे. अबू आझमी वगैरे ते मुंबईमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. नवाब मलिकांना पाडलं. ते नवाब मलिक उभे होते. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात तिथं अबू आझमी जिंकले, अजून एक जागा जिंकली. म्हणजे समाजवादी पक्ष ज्यांचं सायकल चिन्ह आहे त्यांना 2 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकरांचा पक्ष यांना 1 जागा मिळाली आहे. गंगापूर जागा मराठवाड्यातली जागा आहे ती लक्षात. शेतकरी कामगार पक्षाला 1 जागा मिळालेली आहे. सांगोला ही तुम्हाला माहिती असेल काय झाडी काय डोंगर लक्षात. शहाजी बापू पाटील त्यांचा पराभव केला सांगोल्यामध्ये. गणपतराव देशमुख लक्षात यांचे नातू त्यांनी पराभव केलेला आहे त्यांचा. MIM ला सुद्धा 1 जागा मिळालेली आहे मालेगाव मध्यची. आणि अपक्ष यावेळेस फक्त 2 जागा अपक्षाला मिळालेल्या आहेत. यावेळेस अपक्षाला खूप कमी जागा मिळाल्या. फक्त किती जागा? 2 जागा आहेत अपक्षाला. हा IMP आकडा आहे. अपक्षाचा आकडा दरवेळेस विचारला जातो कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये. मग तो आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं पोरांनो. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा अपक्ष 2 आणि त्यांचा मतदारसंघ हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. अपक्ष बघा एक आहे शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आहेत. कोणत्या मतदारसंघातून? जुन्नर मतदारसंघातून. आणि दुसरे अपक्ष आहेत शिवाजी पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. शिवाजी पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघ आणि शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघ असे 2 अपक्ष आमदार निवडून आलेत. याच्या अगोदर हे मनसेतून सुद्धा जुन्नरचे आमदार होते बघा लक्षात. अशा पद्धतीने मागच्या वेळेस अशा पद्धतीने हे 2 अपक्ष आहेत. आणि एकूण विधानसभेला उमेदवारांची संख्या सुद्धा विचारली जाऊ शकते. 4140 आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. एवढ्या जणांनी निवडणूक लढवली. 4140
आकडा लक्षात ठेवू शकतो आपण हा 4140 41 40 एवढ्या जणांनी काय केलेले आहे, विधानसभा निवडणूक ही लढवलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हा आकडा. आणि अपक्ष 2 जण, शिवाजी पाटील, शरद सोनवणे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रमुख काही विजेते ज्यांच्यावर आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे. प्रमुख म्हणजे लय मताने निवडून आले म्हणजे ते प्रमुख नाही. जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते किंवा चांगल्या मोठ्या पदावर होते असे लोक, आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आता बघा, जसं की देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेत आणि सलग 6व्यांदा ते निवडून आलेत. भाजपाचे नागपूर दक्षिण पश्चिम सलग 6व्यांदा. आणि हा मतदारसंघ सुद्धा लक्षात ठेवा, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ. त्यानंतर एकनाथ शिंदेचा हा ठाणे जिल्ह्यातला कोपरी 5 फाकाडी मतदारसंघ आहे. कोपरी 5 फाकाडी या मतदारसंघातून ते 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, 5व्यांदा. ठीक आहे, एकनाथ शिंदे. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून, पुणे जिल्ह्यातला मतदारसंघ बारामती. लक्षात, याच्यावर आठवलं बरं, पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विधानसभा मतदारसंघ येतं, 21 मतदारसंघ आहेत पुण्यात एकट्या. लक्षात, जिल्हा सगळ्यात जास्त असणारा जिल्हा आहे तो. 7व्यांदा निवडून आले तर बारामतीमधून अजित पवार हे. त्याच पद्धतीने अजून सांगायचं झालं तर कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून निवडून आले. हे का महत्वाचे, तर सध्या आता नवीन जी विधानसभा आहे त्या विधानसभेमधले सर्वात सिनियर आमदार असणार आहेत कालिदास कोळंबकर. हे सलग 9व्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. 9 वेळेस. म्हणजे आता बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला नाही तर ते सिनियर असते सगळ्यात, त्यांचा पराभव झाला संगमनेर मधून. मग आता कोण येतं, कालिदास कोळंबकर, भारतीय जनता पक्षाचे ते. आणि 9व्यांदा ते काय झाले तर विधानसभेवर निवडून आलेले आहेत. त्याच पद्धतीने विजय वडेट्टीवार का महत्वाचे, कारण मागच्या विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते हे खूप महत्वाचं पद आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडून आले, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे आहेत ते. ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार. या विधानसभेमध्ये आता विरोधी पक्षनेता नसणार आहे, कारण की जर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता जर कोणत्या पक्षाचा व्हायचा असेल तर त्या पक्षाला 29 जागा लागतात, 29. कारण काय, आपल्या इथं जागा किती, ते 288. याच्यात 10% किमान जागा मिळाल्या पाहिजेत पक्षाला. तुम्ही बघितलं असेल 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नव्हता. का नव्हता, कारण तिथं कोणालाही 55 जागा मिळालेल्या नव्हत्या, काँग्रेसला मिळालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मोठा पक्ष काँग्रेस होता विरोधातला, पण त्याला तेवढ्या जागा मिळाल्याच नाही. म्हणजे किती टक्के जागा लागतात, 10% तरी. मग 288 चे 10 किती होतात, 2.8 सॉरी 28.8 म्हणजे 29 जागा एकाही विरोधी पक्षाला मिळालेल्या नाहीत. सगळ्यात जास्त जागा मिळायला विरोधी पक्ष शिवसेना उभाठा, त्याला 20 जागा मिळाल्यात उभाठाला. लक्षात, मग त्या 20 जागा आहेत तर इथं 29 लागतात. म्हणजे आता विरोधी पक्षनेता नसणार आहे. राहुल नार्वेकर यांचा सुद्धा मतदारसंघ लक्षात ठेवा. यांचा पक्ष आहे भाजपा, कारण हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले. तर राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघातून. अशा पद्धतीने हे काही महत्वाचे विजेते आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचे मतदारसंघ माहिती असणं गरजेचं आहे. ते कितव्यांदा निवडून आले हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सर्वाधिक व सर्वात कमी मतांनी निवडून आलेले आमदार, याच्यावर सुद्धा पोरांनो प्रश्न विचारला जातो. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले तर काशीराम पावरा हे 1,59,044 मतांनी निवडून आलेत. 1,59,044 मतांनी. भाजपाचे आहेत हे, लक्षात, भाजपाचे आहेत हे. आणि शिवपूर हा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. लक्षात, भाजपाचे आहेत 1,59,044 मतांनी. आणि सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेले आहेत मुफ्ती मोहम्मद. कोण निवडून आलेत, मुफ्ती मोहम्मद. हे MIM पक्षाचे आहेत आणि MIM पक्षाला यावेळेस फक्त एकच जागा मिळालेली आहे. एक जागा फक्त MIM ला मिळालेली आहे. हे छोट्या छोट्या पक्षाच्या जागा सुद्धा लक्षात ठेवायच्या बरं का. समाजवादी पक्ष म्हणलं की 2, बरोबर आहे का. त्याच्यानंतर मगाशी झालं आपलं राष्ट्रीय समाज पक्ष म्हणलं की एकच जागा. लक्षात, मनसेला 0 जागा मिळाल्यात यावेळेस, हे लक्षात ठेवा. एकच जागा मिळालेली. 162 मतांनी फक्त मालेगाव मध्य मतदारसंघातून निवडून आलेत. मालेगाव मध्य मधून 162 हे MIM चे आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत, MIM चे आहेत. लक्षात. आणि नवापूर मतदारसंघ याचा, नवापूर लक्षात ठेवा, शिवपूर झाले, नवापूर मतदारसंघातून निवडून आलेत 1,59,044 मतांनी. ठीक आहे. काशीराम पावरा
2 नंबर शिवेंद्रराजे भोसले होते, 3 नंबर धनंजय मुंडे येतं, मग नंतर मग अजित पवार वगैरे हे टॉपमध्ये येतात. पण 1 नंबर लक्षात ठेवा काशीराम पावरा. आणि तर अजून एक लक्षात ठेवा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यात कमी मतात निवडून याला 2 नंबरला आहेत. 206 का 3 काहीतरी मतात निवडून आलेत. हे नाना पटोले ते 2 नंबरला आहेत. 1 नंबरला मुफ्ती मोहम्मद आहेत, 162 मतांनी निवडून आलेत. ठीक आहे ना. अशा पद्धतीने सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर मतांची टक्केवारी, कोणत्या पक्षाला एकूण किती मतं पडले, तर भाजपाला हे सगळ्यात जास्त मतं पडलेत 26.17. हे लक्षात ठेवा, 26.17 एवढे भाजपाला काय पडलेले तर मतं पडलेले आहेत. म्हणजे हे कसे रे सर्वात कमी आहेत, सर्वात कमी. माफ करा, सर्वात जास्त शिवसेनेला पडलेत 12.38%, 2 नंबरला आहे. आणि राष्ट्रवादीला पडलेत 11.28%, 3 नंबरला आहेत. म्हणजे तिन्ही पक्ष जे आहेत ते कसे येतं, महायुतीमधले येतं की ज्यांना जास्तीत जास्त मतांनी ची टक्केवारी ही पडलेली आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आहे. म्हणजे हे जास्त मतं पडलेले हे काय येतं, पक्ष आहेत. हे 26.17 हे लक्षात ठेवा, फक्त जास्त महत्वाचं आहे. भारतीय जनता पक्षाला 26.17 मिळाले. तर त्यानंतर बघा, आता श्रीमंत उमेदवार किंवा श्रीमंत आमदार, गरीब आमदार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता हे कसे ठरवले जातात, त्यांनी जे कागदावर लिहून दिले, म्हणजे फॉर्म भरताना माहिती दिलेली भरलेली त्या माहितीनुसार सगळ्या श्रीमंत आमदार सुद्धा आणि श्रीमंत उमेदवार सुद्धा पराग शहा हेच होते. घाटकोपर मतदारसंघातून ते निवडून आलेत, भाजपाचे येतं. त्यांची प्रॉपर्टी जवळजवळ 3383 कोटी रुपये एवढी त्यांची प्रॉपर्टी आहे, पराग शहा घाटकोपर मतदारसंघामधून. आणि सगळ्यात उमेदवार सांगतो, गरीब उमेदवार नित्यानंद शर्मा होते, अपक्ष होता, हा सुद्धा घाटकोपर मधूनच उभे होते. नित्यानंद शर्मा गरीब उमेदवार होते, पण निवडून आल्यापैकी सगळ्यात गरीब विनोद निकोले, डहाणू मतदारसंघातून ते निवडून आलेले सगळ्यात गरीब आमदार आहेत. लक्षात आलं ना. विनोद निकोले हे माकपचे आमदार आहेत, माकपला सुद्धा एक जागा मिळालेली, ती माकपचे आमदार आहेत हे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आहे. आणि रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार आहेत, तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात. 25च वय, विधानसभेची निवडणूक लढवायला किमान वयच 25 लागतं आणि रोहित पाटीलचं वयच 25 आहे. आणि हे कोणत्या मतदारसंघातून, तासगाव कवठे महाकाळ, सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आले सगळ्यात तरुण आमदार आहेत, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पराग शहा, विनोद निकोले, रोहित पाटील हे लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, महिलांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. महिला, आता बघा नारी शक्ती वंदन विधेयक आणलं होतं, याच्यानुसार महिलांना आता विधानसभा लोकसभेमध्ये 33% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. पण त्या पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2026 नंतर त्याची अंमलबजावणी होईल, म्हणजे ते पुढच्या निवडणुकीमध्ये होईल. मग आता नव्हतं, ती अंमलबजावणी झाली. सध्या एकूण लढल्या होत्या फक्त 363 महिला ह्या विधानसभेची निवडणूक लढल्या, 363. म्हणजे एकूण उमेदवाराच्या 8.8% महिला फक्त लढल्या आणि जिंकून आल्या फक्त 22 महिला. लक्षात आलं ना. 22 महिला फक्त जिंकून आलेल्या आहेत. 2019ला 24 महिला जिंकून आल्या होत्या. म्हणजे उलट महिला आमदारांची संख्या मागच्या वेळेसपेक्षा कमी झाली. 24 वरून कितीवर आली, 22 वर आली. आणि या 22 पैकी 21 महायुतीच्या आता, फक्त एकच महाविकास आघाडीची. त्या 21 पैकी सुद्धा एकट्या भाजपाच्या 15 महिला येतात आमदार झालेल्या. किती, भाजपाच्या 15. म्हणजे सगळ्यात जास्त महिला कोणत्या पक्षाच्या निवडून आल्या, भाजपा 15. आणि एकूण किती आल्या, 22. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या, म्हणजे अजित पवारांचा पक्ष, यांच्या 4 महिला निवडून आलेल्या आहेत. शिवसेनेच्या 2 आल्या. आणि महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेसचीच एक निवडून आलेली गायकवाड, वर्षा गायकवाडांची बहीण आहे, आपल्या याच्यातून निवडून आले, धारावीमधून, काँग्रेसच्या पक्षाच्या. अलग लक्षात. तर त्या ज्या एकच आलेला आहे आणि बाकीचे सगळे मग महायुतीचे आता. सगळ्यात जास्त भाजपाच्या 15 महिला, एकूण महिला 22 आहेत. मागच्या वेळेस किती होत्या, 24. म्हणजे संख्या 2नी कमी झाली उलट. हे पण आकडे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, विधानसभा, आता हे झाली निवडणुकीच्या संदर्भात माहिती महाराष्ट्रातल्या. आता याच्यामध्ये अजून काय, विधानसभेबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. विधिमंडळ म्हणजे राज्याचं कायदे करणारी संस्था, विधिमंडळ. याची तरतूद राज्यघटनेत कलम 168 मध्ये, महत्वाचा पोरांनो लक्षात ठेवा, 168 मध्ये विधिमंडळामध्ये 2 सभागृह असतात, काही ठिकाणी फक्त एकच असतं. लक्षात. विधानसभेच्या एकूण भारतामध्ये आता विधानसभा आहेत 31 कशा, 28 घटक राज्याच्या 28, कारण प्रत्येक राज्यात विधानसभा असते. आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना आता विधानसभा आहे. ते 3 कोणते कोणते आहेत, दिल्ली आहे, पॉंडिचेरी आहे आणि जम्मू काश्मीर आहे. अशा 3च विधानसभा केंद्रशासित प्रदेश आहेत.
जिथे विधानसभा आहे 3च, म्हणजे एकूण किती झाल्या रे 31 विधानसभा आहेत आणि विधान परिषदा किती आहेत? फक्त 6 आहेत. 6. कोणत्या कोणत्या राज्याला विधान परिषद आहे ते सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला. कोणते कोणते राज्य आहेत ते 6. एक आहे महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर आंध्र, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर यूपी आणि त्यानंतर बिहार. हे 6 राज्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार अशा 6च राज्याला विधान परिषद आहे. देशात राज्यांना सगळ्या विधानसभा असते. केंद्रशासित प्रदेश 8 आहेत, त्यापैकी 3 विधान परिषद आहे, विधानसभा आहे. लक्षात असे एकूण 31 आहेत. ह्या पण आकडा लक्षात ठेवा. मग कलम सुद्धा लक्षात ठेवायचे. विधिमंडळाची तरतूद 168 मध्ये, विधानसभेची रचना सांगितली कलम 170 मध्ये आणि विधान परिषदेची रचना सांगितली 171 मध्ये. 169 सुद्धा विधान परिषदेसंदर्भातच आहे, पण त्यात काय तरतूद केलेली की एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी का नसावी हे ठरवण्याचा अधिकार त्या विधानसभेला असतो त्या राज्याच्या, असं सांगितलेलं आहे. पण रचना म्हणलं तर हे कलम 168 विधिमंडळ, विधानसभा 170 आणि विधान परिषद 171 हे तिन्ही कलम लक्षात ठेवा. संख्या सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं जे विधानसभा आहे त्याचा इतिहास सांगायचा झाला तर 1935च्या कायद्यानुसार राज्यासाठी काय केलं, संघराज्य व्यवस्था भारतामध्ये आणली 1935च्या कायद्यानुसार. त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद स्थापन झाली. बरोबर आहे का? 1937ला. लक्षात. मग ही मुंबई या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं पहिल्या विधानसभेचं. विधानसभा स्थापन झाली त्यावेळेस अध्यक्ष होते ग.वा. माळवणकर. लक्षात. तेव्हा महाराष्ट्र नाव नव्हतं, मुंबई राज्य असं नाव होतं. ठीक आहे ना. ग.वा. माळवणकर होते. आणि विधानसभेची पहिली, आता एकूण किती झाल्या? 15 निवडणुका झाल्या. लक्षात ठेवा. पहिली निवडणूक झाली 1962ला. आता अनेक जणांना 1960 वाटेल, स्थापना झाली 1960ला, 1 मे 1960ला, पण निवडणूक पहिली झाली 1962ला, विसरायचं नाही. लोकसभेचं तसंच आहे. लोकसभेची निवडणूक झाली 1951-52ला. काही डोंगरी प्रदेश वगैरे तिथे 91ला झाली होती. 2 वर्ष निवडणूक चालली होती, म्हणजे 51 मध्ये काही निवडणूक झाली आणि 52 मध्ये पण झाली होती. लक्षात. जागा एकूण त्यावेळेस 264च होत्या. पहिल्या महाराष्ट्राची निवडणूक झाली 1962ला, तेव्हा 264 जागा होत्या. आता 288 झाल्यात. हा आकडा महत्वाचा आहे. 264 होत्या आणि त्यावेळेस काँग्रेसची सत्ता असणार, कारण त्यावेळेस काँग्रेसच सगळ्यात ताकदवान पक्ष होता. किती? 215 जागा मिळाल्या होत्या त्यांना, काँग्रेसला. आणि सभापती झाले होते महाराष्ट्राच्या, बरं का, पहिल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या बाळासाहेब भारदे. असं जर विचारलं तर ग.वा. माळवणकर 1937ला. आणि 1962ची निवडणूक झाली महाराष्ट्राची, ज्यावेळेस 1 मेला स्वतंत्र महाराष्ट्र स्थापन झाला. त्याच्यानंतर बाळासाहेब भारदे हे काय झाले होते? विधानसभेचे अध्यक्ष झाले होते. अशा पद्धतीने विधानसभेची पार्श्वभूमी आणि त्याच पद्धतीने निवडणुकीची महत्वाची आकडेवारी याच्याबद्दल तुम्हाला या लेक्चरमध्ये माहिती झालेली आहे. आणि याच्यावर मोठ्या प्रमाणावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायची आकडेवारी पाठच असणं गरजेचं आहे चालू घडामोडीसाठी. मग तुम्ही MPSCची परीक्षा द्या, ते पोलीस भरतीची द्या, कुठेही द्या, तुम्हाला ही विधानसभा निवडणूक ही खूप महत्वाची आहे. लक्षात. ठीक आहे. थांबूया इथेच. धन्यवाद.